नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आमिर खाननं केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात. अर्थात आमिर खानच्या वक्तव्याच्या संदर्भात आता दिवसभर आपण प्रतिक्रिया ऐकतोय आणि काही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्या बरोबरीनं आमिर खाननी केलेल्या वक्तव्याला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा काही प्रतिक्रिया येत आहेत. नेमके काय ही आंदोलनं उमटत आहेत समाज मनावरती ही आपण तपासणार आहोत. अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित केलेले आहेत. आमिर खाननी केलेलं वक्तव्य देशानं गांभीर्यानं घ्यायला हवं का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. असहिष्णुतेबाबत आमिर खानला उशिरा जाग आली आहे का, हा त्यातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि देश सोडून जाण्याइतपत असहिष्णुता भारतामध्ये आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित करतोय. अर्थात त्यानिमित्तानं आपल्या सोबत आता चर्चेमध्ये तज्ज्ञ आणि मान्यवर आहेत. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे खासदार, आपल्यासोबत आहेत. राजन खान, साहित्यिक, आपल्यासोबत आहेत. लेखक साहित्यिक. कांचन अधिकारी आपल्यासोबत आहेत, दिग्दर्शिका आहेत, निर्मात्या आहेत. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. आणि ओम राऊत, दिग्दर्शक आहेत, तरुण दिग्दर्शक आहेत, आपल्यासोबत आहेत. अर्थात या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर कांचन अधिकारी, खरं तुम्हाला विचारायचं आहे. त्याचं कारण अर्थातच आमिर खान आहे आणि आमिर खाननी केलेलं हे वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. त्यांनी शक्यतेच्या स्वरूपात काही गोष्टी मांडल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं की त्याची पत्नी जी आहे तिला अशा प्रकारची एक भीती वाटली आणि त्या भीतीपोटी तिने ही भीती त्याला बोलून दाखवली. आणि अशा प्रकारचं जर वातावरण असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीसाठी, त्यांच्या मुलांसाठी हे वातावरण कितपत पोषक आहे आणि त्यामुळे आपण कधी हा देश सोडू शकतोय का, अशा प्रकारची एक भीती. म्हणजे एक साधं पती पत्नीमधलं संभाषण आहे, ते साधं आहे किंवा नाही, आणि त्यातूनही आमिर खाननी म्हटलेलं असल्यामुळे त्याच्यामागे काही गर्भितार्थ दडलेले आहेत का, तुमची काय प्रतिक्रिया? मंदार, हे जरूर पती पत्नीमध्ये घडलेलं भाषण आहे, संभाषण आहे, परंतु आमिरने एक पब्लिक प्लॅटफॉर्मवरती उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे. मला इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की आमिर खान हा जेव्हा कुणीही नव्हता तेव्हापासून ते आतापर्यंतचा आमिर खान एक द पॉप्युलर आर्टिस्ट, एक स्टार बनण्यापर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे त्याला कुठे असहिष्णुता जाणवली नाही, कधीच दिसली नाही. आणि आत्ताच ऑल ऑफ सडन त्याला ती दिसते. त्यांनी पीके नावाचा चित्रपट केला, त्यामध्ये त्यांनी देवदेवतांवरती मॅक्सिमम टीका केलेली आहे. आणि तरी सुद्धा तो चित्रपट हिंदू असतील, मुस्लिम असतील, सर्वांनी तो चित्रपट पाहिलाय. त्या चित्रपटाच्या अगोदर पण एक ऍक्च्युअली आपण आवाज थोडासा, आवाजामध्ये काही तांत्रिक दोष आहेत. आपण पुन्हा तुमच्याकडे येऊया, तुमचं जे म्हणणं आहे ते समजून घेऊयात. पुन्हा राजन खान, तुम्हाला हा प्रश्न आहे. मुळात गेल्या काही काळातलं सगळं प्रदूषित वातावरण आहे देशभरामध्ये, हे सगळ्यांना आपल्याला मान्य करावं लागलं. आणि या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आमिर खाननी केलेलं हे वक्तव्य आहे. या वक्तव्याच्या बाबत आणि गेल्या काही काळातला असहिष्णुता हा शब्द अचानक आपण सगळे खूप जास्ती वापरायला लागलेलो आहोत, त्या शब्दाच्या अवतीभोवती नेमकं काय स्पंदन तुमच्या मनात आहे? नाही, मला नाही वाटत हे आपण आत्ताच वापरायला लागलेलो आहोत म्हणून. आपण आणीबाणीपासून हे भोगतो आहोत आणि माणसांनी, सगळ्या माणसांनी, सजग नागरिकांनी याच्या विरोधात नेहमी तक्रारी नोंदवलेल्या आहेत. आता आपलं असं पुरस्काराच्या बाबतीत बोललं जातं की पुरस्कार आत्ताशी परत द्यायला लागले वगैरे, असं काही नाही झालेलं. पुरस्कार देण्याची प्रथाही जुनीच आहे, फक्त आत्ता ते फार वाढलंय. याचं खरं कारण आहे, याच्या मागं बसलेली सरकारं, अगदी वाजपेयींचं सरकार सुद्धा नागरिकांकडं एका पालकाच्या नजरेनं पाहायचं आणि कोणी काही तक्रारी केल्या तर ते समजुतीनं मिटवण्याचं पाहिलं जायचं. आता झालंय असं की सगळी जबाबदारी देशाची मोदींच्या खांद्यावर आपण टाकून दिलेली आहे सगळ्या नागरिकांनी. आणि प्रत्येकाची इच्छा आहे की प्रत्येकजण कोणी काही केलं की मोदींनी प्रतिक्रिया दिली पाहिजे. खरं तर हे पंतप्रधानांचं काम नव्हे. त्यांचं मंत्रिमंडळ असतं आणि मंत्रिमंडळातले लोक, त्या त्या खात्याचे लोक किंवा त्या त्या क्षेत्राचे लोक, मंत्री लोक उत्तरं देऊ शकतात. गंमत अशी आहे की काही तक्रारी सुरू झाल्या देशभर, तर या सरकारमधले जी केंद्रीय मंत्री आहेत किंवा त्यांची जी कोणी खासदार मंडळी आहेत ती ज्या आक्रमक पद्धतीनं विरोधक किंवा वैरी असल्यासारखं बोलत राहिली ना, हे मला जास्ती असहिष्णू वाटलं. ते पालकाच्या भूमिकेत गेले नाहीत. ते अगदीच कोणीतरी हे बाहेरनं आलेले लोक आहेत आणि हे बार कट कारस्थान करूनच प्रतिक्रिया देत आहेत वगैरे. इथं मला वाटतं थोडीशी गडबड झाली.
आणि तफावत आल्यासारखं झालं या समाजातल्या या वर्गाकडं आणि यांच्या सरकारी लोकांकडनं. मला वाटतं ही भांडणं खऱ्या अर्थानं वाढली आणि असहिष्णुता हा शब्द जोरकस झाला. नक्की. पण या बरोबर अर्थात ओम राऊत पुन्हा या चित्रपटसृष्टीशी संबंधित आहात तुम्ही आणि त्यामुळे आमिर खानच्या वक्तव्याला कितपत गांभीर्यानं घेतलं पाहिजे, जो आपला पहिला प्रश्न आहे त्या संदर्भात तुम्हाला काय? मला वाटतं की खूपच गांभीर्याने घेतलं पाहिजे. खरं सांगायचं तर जे आपले चीफ मिनिस्टर म्हणाले आहेत की त्यांचं वक्तव्य आम्हाला इतरही काम आहेत, परंतु तसं नाहीये. आमिर खान हा एक खूप मोठा यूथ आयकॉन आहे. मला वाटतं की आमिर खानकडे बघून इंडस्ट्रीतलेच मुलं का मी का असेना किंवा यूथ जो आहे, जो कॉमन ऑडियन्स देखील आहे, तो आमिर खानला एका यूथ म्हणून बघतो. त्यांनी रंग दे बसंती, सरफरोश, सत्यमेव जयते यासारख्या कार्यक्रम आणि चित्रपट केलेले आहेत. एका यूथ आयकॉननी जर अशा प्रकारचं भाष्य केलं तर मला वाटतं की देशाच्या एका इन्स्टिट्यूशनला, देशाच्या घडामोडीला, घटनेला ह्याच्यामध्ये कुठेतरी त्रास पोहोचू शकतो. त्यांचं विधान हे लाईटली घेण्यासारखं नाही. त्यांच्या घरातल्या गोष्टी असतील तर त्या त्यांनी चव्हाट्यावरती मांडू नयेत, परंतु जेव्हा ते असं काही म्हणतात तेव्हा सत्यमेव जयते सारखा कार्यक्रम करतात. सरफरोश त्यांचा चित्रपट, त्याच्यामध्येच त्यांचा एक डायलॉग आहे की कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट करना पडता है. तर हे वाक्य फक्त वाक्य होतं का? त्याचं पुढे काय झालं असा प्रश्न माझ्यासारख्या तरुणाला पडतो. नक्की नक्की. त्याचं पुढे काय झालं या वाक्याचं? देशाला परफेक्ट बनवावं लागतं असं तुम्ही म्हणताय. अर्थात मुंडगेकर सर, या सगळ्याकडे गेले काही काळ, म्हणजे मी तुम्हाला केवळ राजकारणी समजत नाहीये, तुम्हाला केवळ काँग्रेसचे खासदार म्हणून आम्ही कदाचित या कार्यक्रमामध्ये बोललेलं नाहीये. खरं तर तुम्हाला हा प्रश्न आहे की हे सगळं वातावरण आहे, या वातावरणामध्ये याला जबाबदार कोण? राजकारण, एकूण आत्ताचं जे राजकारण ते जबाबदार धरायचं की खऱ्या अर्थाने जसं आता राजन खान म्हटले की पालकत्वाची जी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती नव्या सरकारनी, नव्या भाजपच्या एकूण मानसिकतेनी, ती घेतलेली नाहीये, म्हणून हे सगळं झालेलं आहे. मंदार, मी 3 मुद्दे या संबंधामध्ये अत्यंत त्रोटकपणे मांडतो माझी भूमिका. पहिली गोष्ट अशी आहे की आमिर खान याच्या संपूर्णपणे भूमिकेचा आणि त्याने जे विधान केलं त्याचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आलेला आहे. आमिर खानने हा देश आपण सोडून जाणार किंवा सोडून जायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली नाही. देशात सध्या 7-8-10 महिन्यामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणाची प्रतिक्रिया म्हणून त्याची बायको किरण खेर असं म्हणाली, आपल्या मुलाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात आपण देश सोडून जाण्याचा विचार करूया का? हे ऐकून आमिर खान असं म्हणाला की आय वॉज शॉक, मला धक्का बसला. ह्याचा अर्थ आमिर खानने देश सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. हा देश असहिष्णू आहे असं आमिर खानच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आमिर खानने हा देश असहिष्णू आहे आजपर्यंत कधीही भूमिका घेतलेली नाही. आमिर खान ओम राऊत जसं मगाशी म्हणाला तसा नुसता नट नाही, एक प्रगल्भ विचारवंताच्या भूमिकेतून आमिर खान सातत्याने वावरत आलेला आहे. तिसरी भूमिका अशी आहे, एखाद्या समाजामध्ये जेव्हा घटना घडत जातात तेव्हा त्या घटनांच्या विषयीचे आकलन काय असावं, त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय असावी, ही प्रत्येक व्यक्तीची किंवा समाज घटकाची वेगवेगळी असू शकते. आज भारतामध्ये जे वातावरण गेल्या काही दिवसांच्या मध्ये आहे त्याच्यामध्ये एका विशिष्ट समाज घटकाला अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे मुस्लिम समाजाला आपण असुरक्षित आहोत असं वाटू शकतं. कारण गेल्या 16 महिन्यामध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक दिवशी त्यांचे मंत्री, त्यांचे प्रचारक, हे सगळे लोक सातत्याने काही ना काही विधानं करून, मी 2 उदाहरणं फक्त देतो. कर्नाटकमध्ये एक प्रवक्ते असं म्हणाले की सिद्धारामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जर बीप खाल्लं तर आम्ही त्यांचं शिर उडवून देऊ. साक्षी महाराज असं म्हणाले की त्यांचे दुसरे प्रवक्ते की बीप कोणी जर खाल्लं तर त्याचं हत्या केली पाहिजे असं वेदामध्ये सांगितलेलं आहे. आता प्रश्न असा होतो, बीपचा व्यापार हा साधारणपणे 95% व्यापारी बीपचे हे हिंदू आहेत. अशा परिस्थितीमध्ये सातत्याने असहिष्णुतेचं वातावरण जर होणार असेल तर मग आमिर खान ह्याच्या पत्नीला असं वाटू शकतं आणि ती भीती त्याने फक्त व्यक्त केली. आणि शेवटचा मुद्दा असा आहे, हे असहिष्णू वातावरण इतकं आहे की या देशाचे उपराष्ट्रपती श्रीयुत हमीद अन्सारी एका खाजगी कार्यक्रमामध्ये मुसलमानांची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, समाधानकारक नाही असं म्हटल्यानंतर या देशातल्या काही लोकांनी त्यांची राजीनाम्यापर्यंत मागणी केली. म्हणजे ह्या देशातल्या लोकांना हेही काही माहीत नाही आहे की राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांना देशाच्या सरकारच्या अधिकृत भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेता येणार नाही,
परंतु त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं आणि मुसलमानांची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नाही हे सचार कमिटीने हे प्रत्यक्ष दाखवून दिलेलं आहे. साधा मुद्दा असा आहे, आमिर खानचं म्हणणं, त्याच्या बायकोने व्यक्त केलेली भीती हे ओम राऊत म्हणाला त्या पद्धतीने अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे आणि त्याचा आपण अंतर्मुख विचार केला पाहिजे आणि ही परिस्थिती या देशात राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी जसं मग राजन खान म्हणाले, देशातल्या सरकारने समाजाच्या पालकत्वाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. नक्की नक्की. अर्थात पण त्याबरोबर ना पुन्हा केशव उपाध्याय काय भूमिका आहे, भाजप म्हणून तुमची काय भूमिका आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? कारण आमिर खाननी एक भीती व्यक्त केलेली आहे, त्यांनी एक शक्यता बोलून दाखवलेली आहे आणि किमान त्यांनी ती बोलून दाखवली आहे. कदाचित ही प्रातिनिधिक शक्यता मानायची का? कारण आमिर खाननी ज्या वेळेला हे तो बोलतो त्यावेळेला त्यांनी काहीतरी विचार केलेला असणार आहे आणि जर विचार केला असेल त्यांनी तर अर्थात काही प्रातिनिधिक प्रतिक्रियांचा एकत्रित त्यांनी कुठेतरी या व्यासपीठावरून मांडण्याचा प्रयत्न केला असं म्हणायला जागा आहे. मंदारजी, मी 2, 3, 4 मुद्दे प्रामुख्याने मांडतो, कारण बरेच तिघ चौघजण बोलले आणि त्याच्यानंतर मी बोलतोय, त्यामुळे मला दोघा तिघांच्या मुद्द्यांवरती काही मांडणी करायची. सगळ्यात पहिल्यांदा मगाशी आपले इथे एक दिग्दर्शक मित्र बसलेत आपले, त्यांनी एक भूमिका मांडली की आमिर खान फार मोठा आयकॉन आहे, त्यांनी काय रंग दे बसंती, लगान वगैरे असे मोठे मोठे पिक्चर दिलेले आहेत, पीके सारखा पिक्चर दिलेला आहे. खरं म्हणजे या देशामध्ये मला खरं त्या भूमिकेत जायचं नाही, मी त्या मताचा पण नाही, पण तरी सुद्धा हिंदू धर्मावरती टीका करणारा चित्रपट इथे यशस्वी होऊ शकतो, 300 कोटीचा इथे गल्ला होऊ शकतो आणि हेच खरं म्हणजे या देशातल्या सहिष्णुतेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. ह्याच्यापेक्षा म्हणजे इतकी परस्पर विरोधाची भूमिका सहजतेने स्वीकारण्याची तयारी या देशातली मानसिकता, आणि ही मानसिकता आठवण करून देतो ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यानंतर हा पिक्चर आला होता त्यावेळी कुणी बंदी म्हणजे ना सरकारने बंदी घातली ना काही केली त्याच्यामध्ये. एक त्यातला मुद्दा. दुसरा मुद्दा, या सगळ्या प्रकारामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे, सातत्याने एक या सरकारला बदनाम करण्याचा एक प्रकार सध्या सुरू आहे. मी तुम्हाला मुद्द्याने आठवण करून देतो. दिल्ली विधानसभेची निवडणूक आठवा, त्याच्या अगोदर काही दिवस ख्रिश्चन धर्मस्थळात हल्ले झाले आणि असं भाषण झालं की देशामध्ये ख्रिश्चन सुरक्षितच नाहीयेत, ख्रिश्चनवर प्रचंड हल्ले होत आहेत, अशा प्रकारचं वातावरण करण्यात आलं. प्रत्यक्षात काय निघालं हे थोडं आठवून बघा, त्याच्यानंतर काही त्यात तथ्य निघालं नाही. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणूक आली, 8 तारखेला निकाल लागायच्या अगोदर या देशात असं वातावरण करण्यात आलं की देशात कोणी सुरक्षित नाही, सगळं असुरक्षित आहे, सगळं काही असहिष्णुता आहे, सहिष्णुता नावाचा शब्दच नाही देशामध्ये, अशा प्रकारचा एक माहोल बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 8 तारखेनंतर कालपर्यंत पूर्णपणे देशात सहिष्णुता निर्माण झाली, कुणालाही काही त्याबद्दल वाटलं नाही, इतका विरोधाभास. तिसरा मुद्दा, आता आमिर खानचं स्टेटमेंट एक लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या भूमिकेला या आता 2 दिवसानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा देशाला बदनाम करण्याचं, पुन्हा एकदा अशा प्रकारचं वातावरण करण्याचं कारस्थान या देशामध्ये ज्या लोकांना भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं पसंत नाही अशा प्रकारच्या लोकांकडनं होत आहे. नंबर 1. नंबर 2, आता मगाशी एकाने मुद्दा मांडला की पालकाची भूमिका नाही घेतली. पालकाची भूमिका घेतली म्हणजे काय करायला पाहिजे होतं मला सांगा. या सरकार म्हणजे आपण फार चित्रपटसृष्टीबद्दलच बोलूया. मगाशी आमिर खानने सांगितलं की फार गेल्या 7-8 महिन्यात फार असहिष्णुता वाटली. गेल्या 7-8 म्हणजे काही महिन्यापूर्वी AR रहमानला ज्या फतवा काढून धमकी देण्यात आली त्यावेळी असहिष्णुता नाही जागृत झाली आमिर खानची, त्यावेळी असं वाटलं नाही आमिर खानला. किंवा त्याच्या मुंबईमध्ये जो दंगल झाली त्या महिलांची पोलीस महिलांवरती अत्याचार करण्यात आले, विनयभंग करण्यात आले, आपलं स्मारक तोडलं गेलं, त्यावेळी असुरक्षितची भावना नाही निर्माण झाली आमिर खानला. त्यामुळे अशा पद्धतीने तिसरं, आता मगाशी आमचे काँग्रेसचे मित्र प्रवक्ते फार तावातावानी बोलले की काय कोणी काय विधान करताय लोक. मला सांगा, मणिशंकर अय्यरनी पाकिस्तानात जाऊन जी स्टेटमेंट घेतलं ती काँग्रेसची अधिकृत भूमिका समजायची का? मग जर ती अधिकृत भूमिका नसेल तर मग त्याच्यावर काँग्रेसला मग ठोकायचं, आपण हे करायचं का? नाही, मूळ मुद्दा केशव उपाध्याय मुद्दा. एक मिनिट मंदार, माझा विषय पूर्ण होऊ द्या. मंदारजी, माझी विनंती आहे, मी 2 मिनिटात विषय संपवतो, जास्त वेळ घेत नाही तुमचा. 1-2 वाक्य. या सगळ्या भूमिकेमध्ये केंद्र सरकार असेल, त्या ठिकाणचे मुख्यमंत्री असतील, यांनी ठोक आणि स्पष्ट भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली. अगदी दादरीपासून सर्व विषय भारतीय जनता पार्टीने स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेतली. जो कोणी गुन्हेगार असेल, दादरीचा जर खरं म्हणजे जर कुणाला निषेध करायचा असेल तर तो उत्तर प्रदेश सरकारचा केला पाहिजे, पण बदनामी मात्र मोदी सरकारची केली जाते. त्यामुळे अशा पद्धतीने खोटेपणा, माझी एकच विनंती आहे, या पद्धतीने तुम्ही सरकार येतील जातील, नेते येतील जातील, पण देशाची बदनामी करू नका. आणि आज जो आता शेवटी तुम्ही मंदारजी बोललात की सोशल मीडियात फार मोठ्या टीका होतीये, जो आयकॉन तुम्ही ज्या पद्धतीने आमिर खाननी या देशात, असं मगाशी आपले
एक दिग्दर्शक मित्र म्हणाले जर त्याच्या स्टेटमेंट नंतर जर त्याला अधिकार आहे तर मला असं वाटतं सोशल मीडियावरती भावना व्यक्त करणाऱ्या लोकांना अधिकार असला पाहिजे ना. असं एकांगी अधिकार भावना व्यक्त करण्याचा सगळ्यांनाच आहे. जो मुद्दा केशव तुम्हाला जो एक उपप्रश्न त्यातला विचारायचा आहे, जो पालकत्वाचा मुद्दा मगाशी राजन खान यांनी उपस्थित केला, त्याच्यामध्ये हाच मुद्दा आहे. ज्यावेळेला तुमच्या सरकारामधले प्रतिनिधी साक्षी महाराजांसारखे काहीतरी बेताल वक्तव्य करतात, परवा आसामच्या गव्हर्नर राज्यपालांनी ज्या पद्धतीनं एक वक्तव्य केलं, ही वक्तव्य पालकत्वाच्या ह्याच्यात येत नाहीत का? ही वक्तव्य तुम्हाला थांबवता येत नाहीत का सरकार म्हणून? मंदारजी, पंतप्रधानांनी आता अगदी आपण मुद्द्यासहितच बोलू. चला, ज्या दिवशी 26-27 तारखेला दादरीची घटना घडली, 29 तारखेला केंद्र सरकारने सर्व राज्यांना एक पत्रक काढलं, टॉलरन्स हे करण्याचं, इंटॉलरन्स खपवून घेतला जाणार नाही, कठोर कारवाई करा. हे केंद्र सरकारचं 29 तारखेचं आहे. 2 तारखेला राजनाथ सिंगांचं स्टेटमेंट आहे, त्याच्यानंतर पंतप्रधानांचं वक्तव्य आहे. त्याबद्दलचं म्हणजे शेवटी आता अशी अपेक्षा आहे का की पंतप्रधानांनी स्वतः त्या दादरीमध्ये जावं आणि शोध घ्यावी, अशी तुमची अपेक्षा आहे काय? राज्यपालांना तर सांगू शकत नाही. राज्यपालाची व्यक्ती एक बेजबाबदार वक्तव्य करते, पंतप्रधानांनी जा आणि शोधून काढा असं म्हणत नाहीये कोणी. मंदारजी, मला सहिष्णुता, तुम्ही मला सहिष्णुता, बाकी सगळे मोठे मोठी नाव आहेत, मी सहिष्णुतेने मला बोलण्याची विनंती करतो. नाही, सहिष्णुतेने आपलं तुम्ही बोला, त्याच्यामध्ये मुद्दा नाही. आपल्याला बोलूनच प्रश्न सोडवावे लागणार आहेत. पुन्हा तुमच्याकडे येतो राजन खान. तुम्हाला मुळात या सगळ्या बाबतीमध्ये ज्या वेळेला असे प्रसंग येतात, म्हणजे आमिर खानचं मगाशी ओमराव त्यांनी सांगितलं की एवढा महत्वाचा मोठा माणूस आहे, त्यांनी केलेल्या या वक्तव्याच्या अवतीभोवती हे सगळं वादळ उठणं साहजिक आहे, पण त्यामध्ये म्हणणं लाईटली घेऊ नये, मला एवढंच नक्की. पण त्याच्यामध्ये गर्भितार्थ काही जे आहेत, कदाचित आमिर खानला ह्याच्यातनं आणखीन काही सुचवायचं का, की आमिर खान कुठेतरी एक राजकारणाचा भाग होऊ पाहतोय या सगळ्याच्या मार्फत? राजन खान, नाही, मला नाही वाटत राजकीय वक्तव्य होतं म्हणून ते. हे मला वाटतं आमिर खानकडं मुसलमान या नजरेनं पाहून बघूया आपण. एकूण मुस्लिम समाजामध्ये वावरल्यानंतर आता ही दहशतीची, भीतीची भावना आहेच आहे, आणि ती बीजेपीच्याच काळात आहे असं काही नाही. ती अगदी पूर्वीपासूनच आहे, फक्त की आता ती फारच वाढली. आणि आणखी एक की यांचे खासदार आताही की केशव उपाध्याय ज्या पद्धतीनं बाकीच्यांची अक्कल काढतायत ना, हा अरोगन्स आहे. हे नम्रतेनं बोलत नाही, हे आपुलकीनं आणि मायेनं नाही बोलत. हे कुणीतरी आपला आमिर खान वैरी आहे, राजन खान वैरी आहे, अंगावरच जातात. ही असहिष्णुता आहे. यांनी सांभाळून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. पालक ही भूमिका नाकारतायत ते आता बोलता. हे जे झालंय ना एकूण आसामच्या याच्याबद्दल, आता ते म्हणतात की देशाची बदनामी होते. तो आमिर खान नावाचा एक कोण टुकार नट काही बोलला की देशाची बदनामी होते. घटनादत्त पदावर बसलेला राज्यपाल जेव्हा काहीतरी बोलतो वाईट वंगाळ, तेव्हा नाही बदनामी होत का देशाची? हे स्वतःच्या, तो साक्षी महाराज खासदार आहे, ते खासदार बोलतो एक, तो कुठला मंत्री गेला दादरीला आणि तो काहीतरी विचित्र विधान करतो. आपला देशाचा कोण तो सिंग नावाचा कोण मंत्री आहे, तो कुत्र्यांबरोबर तुलना करतो. हे काय? ही देशाची बदनामी नाही होत. तुम्ही बोलाल ती देशाची बदनामी नसते, तो देशाचा गौरव आहे. आणि बाकीचे कुणी काही बोलले इथले की ते तुम्हाला दुसऱ्याची अभिव्यक्ती सहन करायची ताकद आली पाहिजे. हे एक आहे. काँग्रेसवाल्यांचं एक होतं, विरोधक सुद्धा लाडानं कुरवाळून ते गप्प करत होते. यांना नाही का जमत ते? हे वैऱ्याच्या भूमिकेत का गेलेत माणसांच्या? आपण त्याच्यावरती येऊया. आपण मुद्दा वैऱ्याच्या भूमिकेत तुम्ही गेलात का केशव? तुम्हाला हा प्रश्न आम्ही विचारू निश्चित, पण कांचन अधिकारी यांचा आवाज मगाशी येत नव्हता, आता तो आवाज परत प्रस्थापित झालेला आहे. पुन्हा कांचन अधिकारी, या सगळ्या मुद्द्यावरती आमिर खानचं कुठे चुकलंय असं तुम्हाला वाटतंय? मला असं म्हणायचं, जेव्हा 26/11 हल्ले झाले, जेव्हा 9 सप्टेंबर 2011ला ट्विन टॉवरवरती हल्ला झाला, तेव्हा आमिर खानचं काही स्टेटमेंट का नव्हतं आलेलं? कारगिलच्या युद्धाच्या वेळेला तेव्हा आमिर खानची काही स्टेटमेंट कधीच का आली नाहीत? म्हणजे आमिरला हे आता जे असहिष्णुतेचं वातावरण आहे असं जे वाटतं आहे, तर तेव्हा जेव्हा मेजर प्रसंग जेव्हा घडलेले आहेत, किंवा आत्ताचा पॅरिस मधला हल्ला, तर तेव्हा आमिर खानने कधी सुद्धा काही स्टेटमेंट दिली नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतर सगळ्या देशांमध्ये एक देश आणि एक रूल, कंट्रीचा म्हणून एक रूल असतो. परंतु आपला देश हा असा देश आहे की जिथे सेक्युलॅरिटी ही त्याला महत्व दिलं जातं, आणि त्यामुळे प्रत्येक धर्मामध्ये जे काय सांगितलं गेलेलं आहे त्या सगळ्याचा आदर राखला जातो. आज आपल्याकडे आपण कायम फॅमिली प्लॅनिंगची जाहिरात केलेली होती, परंतु कुठल्याही एका कम्युनिटीच्या
भावना दुखवायला नकोत म्हणून त्यांना त्यांच्या तऱ्हेने वागण्याची इथे मुभा दिलेली आहे. आज जेव्हा अशा तऱ्हेचे निर्णय घेतले जातात तेव्हा लोकसंख्या ही कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे, ज्यायोगे सर्व माणसांना सर्व अन्न वस्त्र निवारा मिळू शकेल, हा त्याचा मागचा एक उत्तम उद्देश असतो. परंतु सेक्युलरिझमला आपल्याच देशामध्ये इतकं छान तऱ्हेने वागवलं जातं. एक सरकार गेलं, काँग्रेसचं गेलं आणि आता यांचं सरकार आलं म्हटल्यानंतर काहीतरी गजब आपण उठवायचा, काहीतरी करून आपण या सरकारच्या यांना कसे तडे देऊ, हा प्रयत्न करणं असेल तर ते टोटली चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं आहे थोडक्यात देशामध्ये तुमचं कदाचित तुम्ही असं म्हणताय का, हे तुम्हाला विचारायचं की कुठेतरी गजब असा माजवला जातोय, अशा प्रकारचा गजब जाणून बुजून केला जातोय असं तुम्हाला म्हणायचं का? टोटल एक दरवेळेलाच एक वेगळं अशी साईड असते ना, एक ऑपोजिट साईड येते. आणि काय असतं की जेव्हा तुम्ही त्या पदावर जाता तेव्हा तुम्ही कुठलेही निर्णय घेतले तरी त्याला काही सपोर्टिव्ह असणार लोक, काही तुमच्या ऑपोज मध्ये जाणार. तर त्यामुळे हे अशी स्टेटमेंट्स येणं हे म्हणजे मला असं वाटतं याच्याकडे फारसं लक्ष देऊ नये. वी आर मेकिंग आमिर खान टू बिग बाय गिव्हिंग हिम सो मच ऑफ इम्पॉर्टन्स. पुन्हा ओम राऊत, आपण खूप मोठं करतोय आमिर खानला या सगळ्या माध्यमातून, असं म्हणायला जागा आहे? हो, मला नक्की असं वाटतं. केशव उपाध्यायजी, मला तुम्हाला सांगायचं की मी आमिर खानच्या वक्तव्याचं सपोर्ट करत नाही. मला ते प्रचंड चुकीचं वाटतं. सहिष्णुता असहिष्णुता ह्याची व्याख्या बहुतेक लोकांना कळलेली नसावी असं मला वाटतं. हे काय होतं ना की एक कुठेतरी आपण अट्रॅक्शन निर्माण करावं ह्याच्यासाठीही बऱ्याचदा ह्याचा वापर केला जातो. इकडे आपण माझ्या बायकोबरोबर मी काय बोललोय हे बायकोच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मारल्यासारखं आहे. तुम्ही जर बघितलं तर ह्याच्या आधी देखील आमिर खाननी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे सत्यमेव जयते हा त्याच्या कार्यक्रमाची सुरुवात होण्याआधी तो अण्णा हजारेंच्या आंदोलनात स्टेजवरती त्यांच्या बाजूला जाऊन बसला होता. सो आमिर खान हॅज अ हॅबिट ऑफ डुईंग दीज थिंग्स. मला समहाव असं वाटतं की हे उगाचच करण्यात आलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की पुढच्या क्रिसमसला आमिर खानचा दंगल नावाचा चित्रपट रिलीज होतोय. कदाचित ह्या दंगल चित्रपटाचं प्रमोशनची ऍक्टिव्हिटी आमिर खाननी खूप आधी सुरू केली असेल आणि त्याला आपण किती हातभार लावावा ह्याचा विचार करावा लागेल. हे खरंच प्रमोशन आहे का, दंगलचं प्रमोशन का, की आणखीन त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे आणि अतिशय गंभीर असे मुद्दे दडलेले आहेत? एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण ते तपासणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर भालचंद्र मुंगेकर आहेत, त्यांना सुद्धा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कारण केशव उपाध्याय भाजपचे जे आहेत त्यांनी सुद्धा काँग्रेसला अनुलक्षून काही विधानं केलेली आहेत. त्या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत चर्चेला मान्यवर आहेत. आमिर खान विषयीची आपण चर्चा करतोय आणि त्यापूर्वी चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात करण्याच्या पूर्वी काही महत्त्वाचे बेधडक प्रतिक्रिया ज्या आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत त्या आपण वाचूयात. प्रदीप मनोहर रोकडे म्हणतात, हिंदूंची संख्या सर्वाधिक असलेल्या देशात 3 मुसलमान सुपरस्टार आहेत. देश असहिष्णू नसल्याचा हाच सर्वात मोठा पुरावा आहे. श्याम ठाणेदार म्हणतात, आमिर एक संवेदनशील अभिनेता आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याच्याविषयीचा आदर आता कमी झालेला आहे. शिवाजी जावळे म्हणतात, आमिरच्या वक्तव्यावरती विचार करावाच लागेल. केवळ आपण त्याचे पिक्चर पाहतो म्हणजे आपण सहिष्णू ठरत नाही. सचिन उत्तेकर म्हणतात, सतीश गावंडे म्हणतात, या देशातील लोकांनी ज्याला हिरो बनवलं आज तोच या देशाला वाईट का म्हणतो, हा मोदी विरोध आहे. सचिन उत्तेकर म्हणतात, पंतप्रधान मोदींविरोधातलं हे राजकारण आहे. आमिरला जर देश सोडायचा असेल तर त्यानं खुशाल जावं. विजयकुमार गायकवाड म्हणतात, विरोध करणाऱ्यांना देश सोडायचा सल्ला देऊन सरकार असहिष्णुतेला स्वतः खतपाणी घालतं का? अंकुश शेवाळे म्हणतात, आमिर सारखी व्यक्ती असं वक्तव्य करतं तेव्हा टीका करण्याआधी त्याचं मत असं का बनलं हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सुनील भद्रिके म्हणतात, सभोवती असलेल्या अस्वस्थतेचं हे द्योतक आहे. महावीर इजारे म्हणतात, आमिरच्या वक्तव्यानं कट्टरवादाची मुळं किती खोलवर रुजली आहेत याचं हे उदाहरण आहे. आणि गणेश म्हात्रे म्हणतात, मोदी या देशाचे पंतप्रधान झाले हीच खरी पोटदुखी आहे या स्वयंघोषित पुरोगाम्यांची. एकूण बोलक्या प्रतिक्रिया, सर्व दूर अशा या प्रतिक्रियात प्रत्येकाला नेमकं काय वाटतंय हे आपण बघतोय. पुन्हा डॉक्टर भालचंद्र मुंगेकर, तुम्हाला हा प्रश्न आहे की सातत्यानं गेले 1.5 वर्षात आपण हे सगळं वातावरण बघतोय. केवळ येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एक नागरिक म्हणून, देशाचे नागरिक म्हणून हेच बघायला मिळणार आहे का? भाजप आणि काँग्रेसचं जे काही राजकारण असेल ते राजकारण त्यांनी करावं, पण त्या राजकारणामध्ये आता कुठेतरी या मध्ये भारताचा बळी जातोय का? कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची बदनामी नाहक होते का? काय तुमचं म्हणणं आहे? मंदार, आय एम व्हेरी सॉरी, दिस इज रॉंग क्वेश्चन. नाही, रॉंग क्वेश्चन आहे. मी तुम्हाला विचारतोय, त्याचं उत्तर तुम्ही कसं आहे ते तुम्ही देऊ शकता. सर, प्रश्न रॉंग आहे याला मी मान्य नाहीये तुमच्याशी.
नाही सांगतो ना मी तुम्हाला हा नाही नाही नाही, मी सांगतोय तुम्हाला सांगतो आमिर खानचं वक्तव्य आणि त्याच्यातून झालेला गदारोळ ह्याचा काँग्रेसचा दुरान्वयी देखील संबंध नाही. मी सुरुवातीलाच भूमिका सांगितल्याची की आमिर खानच्या विधानाचा मंदार विपर्यास करण्यात आला. माझे 3 प्रश्न काँग्रेस आणि भाजप अशी चर्चा ह्या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी चर्चा आहे ती असहिष्णुता विरुद्ध सहिष्णुता. मी तुम्हाला 3 प्रश्न या ठिकाणी विशेषतः प्रामुख्याने केशव उपाध्यायांना विचारू इच्छितो. पहिला प्रश्न असा आहे की जो मुद्दा तुम्ही मंदार मांडलेला होता, आसामचे गव्हर्नर आचार्य असं म्हणाले की हिंदुस्तान इज फॉर हिंदूज. ही सहिष्णुता की असहिष्णुता? माझी मागणी असं आहे हिंदूची व्याख्या आपण बघायला पाहिजे. गव्हर्नरनी राज्यपालांनी नाही ते काय हिंदूची व्याख्या तुम्ही हे बघा प्लीज, हिंदूंची व्याख्या तुम्हाला नाही करता येणार बिकॉज दॅट इज नॉट डिफाईन्ड. प्लीज एक मिनिट. हिंदूंची व्याख्या आपण नंतर करूया. आता पहिली गोष्ट अशी आहे, हिंदूंची व्याख्या केशवोपाध्यांची अशी आहे की मुस्लिम आणि ख्रिश्चन सोडून सगळे हिंदू, किंवा मुस्लिम आणि ख्रिश्चन जे परत हिंदू धर्मामध्ये येतील ते हिंदू. दॅट इज अ पार्ट. आचार्य असं म्हणले आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. आक्षेप नंतर घ्या तुम्ही, त्यांचं म्हणणं ऐकू आधी आपण. आय एम व्हेरी सॉरी. मी तुम्ही नंतर बोला. दुसरी गोष्ट अशी आहे, केशव उपाध्यायांना माझा मुद्दा ह्याच्यामध्ये जो आपण चर्चेमध्ये मंदार मी आणू इच्छितो असा, या देशाचे राष्ट्रपती श्रीयुत प्रणब मुखर्जी हे विजयादशमीच्या 15 दिवसाच्या दरम्यान 2दा असं म्हणाले की देशामध्ये असहिष्णुतेचे वातावरण आहे आणि हे असहिष्णुतेचं वातावरण देशाला पोषक नाही. याच्यावर पंतप्रधान श्रीयुत नरेंद्रजी मोदी असं म्हणाले की राष्ट्रपतींचं हे म्हणणं आहे हे आम्हाला शिरोधार्य आहे आणि आपण त्यानुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांच्या भूमिकेनुसार. आता हे स्वतः आमिरचा मुद्दा सोडून द्या. मी काय आमिरचा स्पॉन्सरशिप घेतलेली नाही आहे. आमिरने स्वतःच्या चित्रपटासाठी ही खेळी खेळली. हा म्हणणं म्हणजे चर्चेची पातळी निगेटिव्ह नकारात्मक घसरण्यासारखी आहे. हे बालिशपणाचं आहे. आय एम सॉरी टू से दिस. प्रश्न असा आहे, स्वतः राष्ट्रपती असं म्हणाले या देशाचे की देशामध्ये असहिष्णुतेचं वातावरण आहे, त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर पंतप्रधान असं म्हणाले की आपण याचा विचार केला पाहिजे आणि त्यांचं मत शिरोधार आहे. ह्याच्यावर मला पहिल्यांदा प्रतिक्रिया अशी पाहिजे मंदार की केशव उपाध्यांचं काय म्हणणं आहे की स्वतः राष्ट्रपती आणि त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ह्याच्यावर केशव उपाध्यांचं काय म्हणणं आहे? नाही आपण केशव तुमच्याकडे तो तत्पूर्वी हात वर केलेला आहे आधी ओम. मला जर असं वाटतं की जर त्यांना असहिष्णुता आहे असं जर वाटत असेल तर त्यासाठी देश सोडून जाणं हा पळपुटेपणा आहे. तुम्ही या देशात राहून तुम्ही जेव्हा एक स्पोक्सपर्सन आहात, तुमच्यामध्ये एवढ्या तरुणांना इन्फ्लुअन्स करण्याची जर शक्ती असेल तर तुम्ही ते इन्फ्लुअन्स करायला पाहिजे, त्यांना योग्य दिशा द्यायला पाहिजे. देशातनं पळून जाणं हा एक फारच वाईट पळपुटेपणा आहे. केशव पुन्हा जो मुद्दा आहे, मी पुन्हा तोच प्रश्न विचारणार आहे. या सगळ्या गदारोळामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या या सगळ्या गदारोळामध्ये जर असं गृहीत धरलं, हे जे सगळं वातावरण येतंय का, तुम्ही म्हणताय भाजपचे अनेक आतापर्यंत चर्चा झाल्याच्यामध्ये सगळ्यांनी म्हटलेलं आहे की हे काँग्रेस प्रणित होत आहे. काँग्रेस म्हणताय की हे असहिष्णू वातावरण आहे, त्याच्यामध्ये भाजप संपूर्णपणे जबाबदार आहे. आणि हे सगळं होताना या सगळ्यामध्ये कुठेतरी भारताचं नुकसान आंतरराष्ट्रीय पातळीवरती होतंय. अगदी भारताचं आंतरिक सुद्धा नुकसान होतंय ह्याच्यामध्ये. मंदारजी, मला फक्त थोडंसं मांडण्याची परवानगी द्या, एवढंच फक्त बोलतो. मुद्दा एक आहे, मगाशी या तुम्ही अनेक प्रतिक्रिया वाचत होतात, त्यातली शेवटची प्रतिक्रिया त्यात तुम्ही वाचली असेल, तुमच्या अजून लक्षात असेल, ती प्रतिक्रिया होती की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले हीच खरी पोटदुखी आहे. ही एका सामान्य वाचकाची, सामान्य जो कार्यक्रम पाहतो त्याची प्रतिक्रिया होती. मला असं वाटतं ती जास्त महत्वाची, आणि याला मी अधिक थोडं जोडतो. मी केवळ त्या प्रतिक्रियेचा विश्वास ठेवून पुढे जात नाही, थोडं मागे जाऊ, 7-8 वर्ष 10 वर्ष मागे जातो. 2005 मध्ये नरेंद्र मोदींना युएसचा व्हिसा दिला जाऊ नये यासाठी एक पिटिशन झाली होती, अनेकांच्या सह्या त्यावरती झाल्या होत्या. या पिटिशनवरती सही करणाऱ्यामध्ये पहिलं नाव होतं आमिर खान. त्यामुळे हे काही आजच अचानक झालंय काय, कुठल्या तरी अनेक ह्याच्यातनं गेल्या 7-8 महिन्यातनं झालंय असं नाहीये. तर आमिर खानने यापूर्वीही मोदी विरोधामध्ये अनेक गोष्टी म्हणजे केल्यात, किंवा नर्मदेच्या आंदोलन स्वतः केलाय. माझं त्यातलं दुसरं म्हणणं आहे की असहिष्णुता कधी असते हो. मगाशी एकाने उल्लेख केला की अण्णा हजारेंच्या शेजारी आमिर खान बसले होते. अहो, त्याच अण्णा हजारे रात्री 11 वाजता काँग्रेसच्या राजवटीमध्ये अटक करण्यात आली. असहिष्णुता त्यावेळी होती, त्यावेळी असुरक्षित वाटलं नाही आमिर खान यांना. आता राजन खान यांना हात जोडून अतिशय नम्रपणे
म्हणजे कारण काय प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या असेंचा की समोरचे माणसं मगाशी मी मुद्दे 1 2 3 4 मुद्दे मांडले, पण समोरचा माणूस मुद्दे मांडू लागला की म्हणजे तो विचार करू शकत नाही. विचार करण्याचा मक्ता यांच्याकडेच आहे की लगेच तो उर्मट होतो समोरचा माणूस, आणि त्या भरोत आम्ही लगेच उर्मट होतो असं राजन खानने सांगितलं. थोडे मुद्दे आकडेवारीशी बोलू आपण. माझ्याकडे आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की गेल्या 5 वर्षामध्ये सर्वाधिक जातीय धार्मिक दंगली कमी होण्याचा इन्सिडेंट या वर्षी झालेत. मी तुम्हाला आकडेवारीनिशी सांगतो. 2010 701 इन्सिडेंट, 116 माणसं मारली गेली, 2138. 2011 580, 2012 668, 2013 823, काँग्रेस सरकार आहे सगळे, 2014 644 आणि 2015 630. शेवटी ज्यावेळी आपण वेडीवाकडी कशाही पद्धतीने या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी आकडेवारी ही आजच्या टाइम्स ऑफ इंडियातली बातमी आहे, केशव उपाध्यायच्या मनातली बातमी नाही किंवा हिंदुत्वादी विचारांच्या कुठल्या वर्तमानपत्रातली बातमी नाही. त्यामुळे त्याच्यावर तरी आपण थोडासा विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्यामुळे मगापासून मी सांगतोय ठीक आहे केशव तुम्ही आकडेवारी दिलेली आहे. राजन खान, या आकडेवारीला आपण आधार समजू शकतो का या असहिष्णुता आणि सहिष्णुतेच्या संदर्भामध्ये? तुम्ही या अगोदर स्पष्ट केले, पण तरी पुन्हा एकदा त्याच्यावर मला या पद्धतीच्या राजकारणात खरंच रस नाहीये. हे आकडेवाऱ्या सादर करून आणि मग काल काय झालं आणि कुठलं तरी एक बारकं धरायचं आणि तेच मोठं करत बसायचं. मग असंच असेल. मी मगाशी एक फार गंभीर बोललो. तुम्ही आमिर खानच्या प्रतिक्रिया घेण्याऐवजी, आणि मुळात एक आहे, आमिर खान बद्दल बोलायचं राहिलंच आहे माझं. आमिर खाननं देश सोडून जाण्याचं बोललेलं नाहीये. बरोबर आहे. तो त्याची बायको आणि तो याच्यातली चर्चा सांगतोय. पुढची ते पूर्ण भाषण ऐका त्याचं, ती मुलाखत. आणि ते तुम्हाला करायचे असतील तर आरोप करा, कदाचित ते दंगलसाठी ते लॉन्चिंगसाठी काही प्रयत्न करत असेल. फक्त एक आहे की ह्या आकडेवाऱ्या ठेवा बाजूला. मधल्या काळात ते जे काही लव जिहाद, घर वापसी, गोवंश हत्याबंदी तुम्ही करावं, पण त्याचा किती गाजावाजा, आणि तुम्ही टार्गेट केल्यासारखं दिसतं मुसलमानांना. चित्र असं उभं राहतं टीव्हीवर, त्या पद्धतीच्या चर्चा चालवल्या जातात. हिंदू आणि मुसलमान, तुम्ही इमानदार 18 महिन्यात बघा, या तुमच्या ज्या 9 वाजता चर्चा होतात सगळ्या चॅनल्सवर, त्या धर्मावर जास्ती झाल्यात. एक दहशतीचं वातावरण तयार करता तुम्ही. आणि आम्ही तयार करतो की ते वातावरण आहे, म्हणजे तुम्ही कोणाला म्हणता हे वातावरण तयार करतो? तुम्ही टीव्हीवरचं नाही बोलत, तुम्ही नाही तयार करत. मुद्दे तुम्हाला मिळतातच ना. तुम्ही मी ते म्हणालो दखल घ्यावीच लागते. ज्यावेळेला पुण्यामध्ये एखाद्या मुस्लिम युवकाला मारलं जातं, पुण्यामध्ये ज्यावेळेला एखाद्या मुस्लिम युवकाला मारलं जातं, दादरीमध्ये ज्यावेळेला अशी घटना घडतात, त्यावेळेला दखल घ्यावी लागते. माझी वेळ आहे, मला बोलू दे. मंदार मला बोलू दे. नाही, एक मिनिट राजन खान तुमचं पूर्ण करा. राजन खान तुमचं पूर्ण करा. टीव्ही वाल्यांबद्दल आक्षेप नाही, मुद्दे पुरवणारे लोक बसलेत नाही इथं. तुमचं काम तुम्ही करताय पत्रकार म्हणून. मी म्हणालो ती आकडेवारी पाहिली तर देशात धर्म हाच विषय खूप गाजतोय गेल्या 18 महिन्यात. बरोबर. त्याचं काय करणार आहोत आपण? त्याने एक दहशत. आणखी एक आहे, मुसलमान घाबरतात असं नाहीये, फक्त हिंदूंना सुद्धा मुसलमानांचा बागुलबुवा करून दाखवला जातो सारखा. हिंदूही दहशतीत जाओ. एक सांगायचं मंदार मला, हा देश असहिष्णू अजिबात नाहीये बरं का. हे जे कोण 2-4% असतील ना या धर्मांचं राजकारण करून पोटं भरणारे, ते वगळला तर सगळा देश सहिष्णू आहे आपला. गंगा जमनी परंपरेचा देश आहे हा, आणि घटनेवर चालणाराही देश आहे आपला. घटना मानतो इथला देश. फक्त घटना नको असलेले लोक आणि धर्माच्या जीवावर राजकारण किंवा पोट भरणारे जे लोक आहेत त्यांचे हे किडे आहेत सगळे. हे किडाळू लोक 2-3% जे काय ते या पद्धतीचं हे करतात, पण यानं दोन्ही समाज घाबरतात. मुस्लिमही घाबरतात, हिंदूही घाबरतात. नक्की. मूळ तुमचा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये वातावरण दूषित होत आहे, आणि हे वातावरण दूषित होण्याची जबाबदारी मग नाही. मी येतो एक मिनिट केशव, मी तुमच्याकडे येतो. तत्पूर्वी पुन्हा मुनगेकर सर, तुम्हाला हा प्रश्न आहे. जर घटनेचा उल्लेख आता झाला, घटनेच्या प्रमाणे म्हणजे एक थेट प्रश्न असाच आहे की ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या वातावरणामध्ये कुठेतरी अशी काही भीती आहे का? म्हणजे ज्यावेळेला आपण असहिष्णू वातावरण आहे असं म्हणतो, कुठेतरी अशी घटनेची मूलतत्व जी असतील त्याला कुठेतरी हात घातला जातोय, अशी काही भीती आहे का? कुठेतरी काही ती भीती बोलली जात नाहीये असं काही आहे का? इमर्जन्सी सारखं वातावरण येणार आहे असं काही वाटतंय का? कशामुळे हे सगळं कोलाहल गेल्या काही काळ चाललंय असं वाटतंय? बाकीची जी साध्यंत उदाहरणं तुम्ही दिलेत, आपण पण दिलेली आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, ती 1 मिनिटं बाजूला ठेवली. ही भीती कशामुळे? मंदार, पहिली गोष्ट अशी आहे, योग्य प्रश्न आपण विचारलात, मी तुमचं अभिनंदन करतो. पण ते बोलण्यापूर्वी राजन खान यांनी भूमिका जी मांडली त्यांच्या संपूर्ण भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे. भारत देश आणि ह्या देशातले हिंदू समाजसुद्धा हा पूर्णपणे सहिष्णू आहे. फक्त 3-4% लोक ह्या देशातले धर्मात राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आणि संबंध देशाचं वातावरण बिघडून टाकतात.
तुमचा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेच्या अशी कुठेतरी भीती वाटते का? ही भीती म्हणजे संपूर्णपणे भारतीय राज्यघटनेच्या गाभ्यालाच हात घालण्याचा प्रयत्न आहे. 1999 मध्ये जेव्हा वाजपेयींचं सरकार जेव्हा आलं तेव्हा पहिल्यांदाच 47 नंतर भारतीय राज्यघटनेचा रिव्ह्यू म्हणजे भारतीय राज्यघटनेचा पुनर्विचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला कमिटी अपॉइंट करून, आणि नंतर तो कमिटीचा अहवाल काही इम्प्लिमेंट झालेला नाही. एक साधा प्रश्न असा आहे, वाजपेयींचं एकूण सरकार 6 वर्ष होतं, तेही भाजपचे होते आणि ते भाजपचं NDA सरकार होतं. त्यावेळी भाजपचे 186 खासदार होते आणि 24 पक्षांचं कोलिशन करून वाजपेयींनी सरकार केलं. आता आणि ते 6 वर्ष सरकार, 1 वर्ष अगोदर नंतर 5 वर्ष. मोदींना सत्तेवर येऊन 16 महिने झाले. मला तुम्ही सांगा, वाजपेयींच्या 6 वर्षामध्ये देशामध्ये या देशातील अल्पसंख्याकांना खास करून मुसलमानांना असुरक्षित कधी का वाटलं नाही? आता 16 महिन्यातच का वाटतं हे? दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत व्यक्त करण्याचा बाकीचे फंडामेंटल अधिकार सोडून द्या. आता असा प्रकारचा अधिकार आहे. आमिर खानची बायको त्याच्याशी बोलल्यानंतर त्याने ती भीती व्यक्त करून दाखवली, एवढा देखील अधिकार आमिर खानला नाही. आणि आपण चर्चा करतो ह्या देशातल्या सहिष्णुतेच्या विषयी. असं कुणाचाच बंधन नाही, हा संपूर्ण देश सहिष्णू, हिंदू देखील या देशात असं कोण असं वडाणेपणा ठरेल? प्रश्न इथे असा आहे की मुळामध्ये की इथे काही लोक धर्माच्या नावानेच राजकारण करू इच्छितात. आणि मगाशी जसं राजन खान जसं म्हणाले, तुम्ही चर्चेचे चॅनलवाले लोक ते करत नाहीत, पण जे लोकांना मुद्द्यामध्ये, आता मगाशी तो लोकसंख्येचा मुद्दा चर्चेमध्ये आणला, माझ्या भगिनी त्यांचं मी नाव विसरलो, त्यांची माफी मागतो मी. लोकसंख्येचा मुद्दा आणला. लोकसंख्येच्या मुद्द्याचा त्याच्यामध्ये चर्चा काय असते? लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करण्यामागे एकमेव भूमिका असते की ह्या देशाच्या लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीला मुसलमानांनी फॅमिली प्लॅनिंग न करणं हे त्यांची जबाबदारी आहे. हाच त्यांना मुद्दा व्यक्त करायचा असतो. लोक हे असं विसरतात, त्याने मुद्दा काढला म्हणून. 2001 आणि 2011 ह्यामध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी झाला. मुसलमानांची लोकसंख्या देशामध्ये आज 14.5 कोटी आहे. परंतु 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये हिंदूंची लोकसंख्या 14.5 कोटी झाली. म्हणजे मुसलमानांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या 10 वर्षात हिंदूंची वाढली. लोकसंख्येचा आपण नियंत्रण केलं पाहिजे, पण त्याची जबाबदारी जे लोक सांगतात ती पूर्णपणे मुसलमान जबाबदारी आहे. या भूमिकेतून सामाजिक विद्वेष निर्माण होतो आणि वातावरण दूषित होते. आणि या दृष्टिकोनातून ही सगळी भारतीय राज्यघटना ही एक सामाजिक क्रांती आहे. भारतीय राज्यघटना ही सर्वसमावेशक आहे. अत्यंत विकलांग, अशिक्षित, अडाणी, सर्वसामान्य माणसांना, विकर सेक्शनला, अशाच लोकांना संरक्षण घटना आहे. आणि त्या संरक्षणाला या माध्यमातून भारतीय राज्यघटनेच्या गाभ्याला हात घालण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. नक्की. केशव उपाध्याय, तुम्हाला मान्य आहे का भारतीय राज्यघटनेच्या गाभ्याला कुठेतरी हात लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या भीतीपोटी हे सगळं चालू गेले काही काळ? मला फक्त 2 मुद्दे मांडायचे. मला पहिल्यांदा एक तर आदरणीय सन्माननीय राजन खान यांच्याबद्दल मला बोलायचं आहे. मगाशी मी अतिशय नम्रपणे आकडेवारी सहित बोललो, तर त्यांचं उत्तर नाही, मला आकडेवारीत मला काही जायचं नाहीये. खरं म्हणजे आकडेवारीवरती शेवटी चर्चा करता येते, भाबड्या प्रश्नावर चर्चा करता येत नाही. पण ठीक आहे, मी अतिशय आणि मगाशी ते असं म्हणाले की तुम्ही काढा, याच विषयावर सगळ्यात जास्त चर्चा झाल्यात. अहो, काल जर आमिर खाननी विधान केलं नसतं तर आज चर्चा आपली या विषयावर झाली नसती. मंदारजी, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. राजन खानजी, तुम्ही बरोबर आहात. एक अशा प्रकारचा खोटा कोलाहल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यातनं या चर्चा होत आहेत. आता आदरणीय दुसरे आपले ज्येष्ठ काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्या विधानाकडे, घटनेचा काय पुनर्लोकनाचा आयोग निर्माण केला गेला वगैरे वगैरे बोलले. अहो, खरं म्हणजे या देशातल्या घटनेत किती घटना दुरुस्त केल्या आणि बाणी आणून लोकशाहीचा गळा कुणी घोटला? हो, काँग्रेसनीच घोटला ना. ती काँग्रेस आज लोकशाहीबद्दल आज बोलतीये. म्हणजे हे तर सगळ्यात मोठी गोष्ट, हास्यास्पद गोष्ट ही. पण शेवटी काय आहे की मगाशी सुद्धा त्यांनी म्हणजे किती सहिष्णू येते की आम्ही काय हिंदुत्वाची व्याख्या करतो हे यांनीच ठरवायचं. म्हणजे ही यांची सहिष्णुता. आणि आम्ही काही नम्रपणे बोलायला गेलो की ऐकतर आम्ही उर्मट होतो की आम्ही असहिष्णू होतो. या पद्धतीने मी इथल्या इथं हे 2 प्रवक्त्यांच्या याच्यातून आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीने खोटा प्रचार या देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि त्यातनं या देशाची म्हणजे माझी तर विनंती हात जोडून की सरकार येतील जातील, कुणाचंही सरकार येईल, पण या निमित्ताने या देशाची बदनामी करू नका. शेवटी कुठल्याही आज आम्ही आहोत, म्हणजे आणखीन कुणी येईल, तिसरं कुणी येईल, पुन्हा आम्ही येऊ, हे होत राहील. पण या देशाची बदनामी करण्याचा हा देश सहिष्णू आहे आणि तो सहिष्णूच राहील, त्यात कुणा शंका नाही.
पण अशी बदनामी करण्याचं कारस्थान करू नका, एवढी हात जोडून विनंती आहे माझी. ठीक आहे, तुम्ही म्हणताय बदनामी करू नका, वेळ अत्यंत कमी आहे. कांचन अधिकारी आपल्यासोबत आहेत. कांचन अधिकारी, तुम्हाला कुठेतरी हे वाटते का की देशाची या सगळ्या प्रकारामध्ये बदनामी होते? राजकारण असेल, काँग्रेस असेल, भाजप आपापल्या ठिकाणी राजकारण करतायत, पण या राजकारणाची आता कुठेतरी पातळी याच्या पलीकडे जाते. मी खालची किंवा वरची हेही आता म्हणू इच्छित नाहीये, पण मूळ मुद्दा असा आहे की या राजकारणापोटी एकच कुठला तरी मुद्दा घेऊन आपण गेले काही काळ सातत्यानं हा सगळा कोलाहलामध्ये सहभागी होतोय आणि कुठेतरी खरंच या देशाची जी मूळ तत्व आहे, देशाचा जो गाभा आहे, त्याला आपण विसरू लागलेलो आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राजकारणी असो किंवा आमिर खान सारखा एखादा नट असो, जेव्हा तुम्ही एखादं स्टेटमेंट करता तेव्हा त्या स्टेटमेंटचे काय इन्फ्लुएन्सेस, काय त्याचे हे राष्ट्रावरती होऊ शकतात किंवा राष्ट्राच्या बाहेरही त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. भालचंद्रजींच्या बद्दल मला अतिशय आदर आहे. माझं मगाचं जे वक्तव्य होतं ते हिंदू मुस्लिम या संदर्भातलं नव्हतं. ते आपल्या ह्याच्यामध्ये 18 पगड जातींचा आपला देश आहे, परंतु माझा मुद्दा वेगळा होता. तुम्ही कुठल्याही एखाद्या देशाचा एक रूल असतो, कायदा या अर्थाने तुम्हाला असं नसतं. वन कंट्री वन रूल हा असला पाहिजे आणि त्याच्याकडे माझं म्हणजे म्हणणं होतं. आणि अजून एक मुद्दा मला मांडावा असा वाटतोय की आपला हा देश आहे की त्याचं नाव तुम्ही हिंदुस्थान म्हणा, काही म्हणा, परंतु इथे राष्ट्रपती अब्दुल कलाम सारखे झालेले आहेत. आज फिल्म इंडस्ट्री सगळी खान लोकांनी भरलेली आहे. आज ते सगळ्या टॉप वरती आहेत. आपल्या इथे एमआयएम सारखी एक पॉलिटिकल पार्टी निर्माण होते, त्यांचे लोक निवडून येतात. हे सगळ्या ठिकाणी सगळ्यांसमोर हे जाहीर आहे. मग अशा ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या देशाला असहिष्णुतेचं वातावरण आहे असं कसं म्हणू शकता? काही एक जे छोटे मोठे मुद्दे निघतात, प्रत्येक पार्टीमध्ये काही अशी लोक असतात की ते असे विधानं करतात की गौमांसला बंदी आहे किंवा अशा एका छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपल्या देशाचं आपण मूल्यमापन करू नये. नक्की, पण या गोष्टी छोट्या छोट्या आहेत का आणि या गोष्टींमुळे उद्या आपला देश मोठा होणार आहे की छोटा होणार आहे हे आपल्याला समजून घ्यायची वेळ निश्चित आलेली आहे. आणि अगदी सरते शेवटी अगदी 30 सेकंदामध्ये पुन्हा राजन खान, या सगळ्या परिस्थितीवरती काय मार्ग येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की काय झालं तर कदाचित हे सगळं जे अगदी सगळं धुरळा उडालेला आहे आणि एक प्रकारचा अविश्वास तयार झालेला आहे, हे वातावरण बदलायला काही कुठेतरी आशा आहे का? हे बघा, पुन्हा मी तीच भूमिका मांडतो. सरकार किंवा हे सरकारचे जे सगळे प्रतिनिधी आहेत हे पालकाच्याच भूमिकेत गेले पाहिजेत. यांनी अतिशय समजुतीनं, हे जे वकिली पद्धतीनं दुसऱ्याला तोडू पाहतात ना, हे बंद झालं पाहिजे. यांनी अतिशय समजुतीनं घेऊन आपली जी जुनी गंगा जमनी परंपरा आहे ना ती पाळली पाहिजे आणि घटनेचा अंमल राज्यकर्त्यांच्या तोंडी दिसला पाहिजे. लक्षात घ्या, घटना कशी अपमानित, 2 वाक्य बोलतो फक्त, घटना कशी अपमानित केली जाते. घटना ही धर्मनिरपेक्ष समाजवादी घटना आहे. हे बोलताना बेधडक बोलतात हे हिंदू राष्ट्र आहे म्हणून. घटनादत्त पदावर बसलेली माणसं सुद्धा तसं म्हणतात, त्यांच्या संघटनेची माणसं सुद्धा म्हणतात. यानं दोन्ही समाज घाबरतात असं मी म्हणतोय. तुम्ही घटनेवर चाला, घटना मान्य करताना, संसद मान्य करताना मग घटनेवर चाललं पाहिजे. नागरिकांनी पण चाललं पाहिजे आणि राज्यकर्त्यांची पालक म्हणून ती मोठी जबाबदारी आहे. गंगा जमनी परंपरेला पुन्हा एकदा उजाळा मिळेल असं काही राजकारण्यांनी केलं पाहिजे असं मला नक्की. तशा प्रकारचं राजकारण होण्याची अपेक्षा असं समजा. ओमराव, अगदी थोडक्यात मला गंमत वाटते की आता आमिर खान नक्की जाणार कुठे हा मला प्रश्न पडतो. मला असं वाटतं की इनक्रेडिबल इंडियाचा तो ब्रँड अँबॅसेडर आहे अतुल्य भारतचा, त्याच्या जाहिराती आपण सारख्या बघतो. त्याच्यामध्ये तो म्हणतो की अतिथी देव भव. मला वाटतं जेव्हा भारतात तो पुन्हा काम करायला येईल तेव्हा तो अतिथी व्हावा असं त्याला वाटत असेल. अतिथी व्हावा किंवा नाही व्हावा हा आमिर खानचा प्रश्न आहे. अर्थात आमिर खाननी सुद्धा जी वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्याच्या अवतीभोवती काही धारणा आहेत. त्या धारणा कशामुळे तयार होतात ह्याचा जसा राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे तसंच आमिर खाननी सुद्धा कुठलीही बेताल वक्तव्य करण्याचं काही कारण नाही. मुळात अशा प्रकारचं वातावरण, इतक्या मोठ्या प्रमाणावरचं वातावरण आज झालंय का याचा सुद्धा प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती विचार केला पाहिजे आणि त्याची प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपणच शोधली पाहिजे. त्यासाठी कुठलं काँग्रेस, कुठलं भाजप किंवा कुठले आणखी राजकीय पक्ष असण्याची काही गरज नाही आहे. अर्थात आमिर खान आणि इतर जे काही आता वक्तव्य येतात ती भाजपच्या गोटात येतील, काँग्रेसच्या गोटात येतील किंवा आमिर खानसारखं जे वक्तव्य सहिष्णुता, असहिष्णुता ही इतरांनी कोणी समजवायची काही कारणं नाही आहेत. महाराष्ट्रात, भारतात, देशात या सगळ्यामध्ये सामान्य माणसाला ही सहिष्णुता अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाची जी स्पंदनं आहेत जी आपल्या राज्यघटनेमध्ये त्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी राज्यघटना खरं तर वाचायला पाहिजे आणि त्या अर्थाने हे सगळं वातावरण पुन्हा एकदा समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.